G20 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वतःचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं आणि याच विषयावरती आता मी चर्चा करणार आहे. नमस्कार. तर सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. कार्यक्रमापूर्वी एक नेहमीची सूचना, या व्हिडिओ खालचं बटन दाबून या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईकही करा आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यावरती कमेंटही करा, जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रतिसादानुसार पुढचे कार्यक्रम आखण्यात मदत होते. तर G20 परिषदेत जी 2 दिवस झाली त्याचा एकंदर खर्च जो आहे हा 4,000 कोटींपेक्षा अधिक होता. आणि आपण न्यूज लॉन्ड्री आणि इतर रिपोर्ट्स बघितले तर या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी किती स्वतःचं ब्रँडिंग केलेलं होतं. म्हणजे ठाई दिल्लीमध्ये ठाई सर्वत्र ती पोस्टर्स जी होती आणि जे फ्लेक्स बोर्ड वगैरे होते, इथे सगळीकडे नरेंद्र मोदींचे फोटो होते. या 4,000 कोटी खर्च सोडाचा त्या दिवशीच 2 दिवसांचा, पण त्याशिवाय भारताच्या 60 शहरांमध्ये पूर्ण वर्षभर कोणते ना कोणते तरी कार्यक्रम, चर्चासत्र, सेमिनार आयोजित करण्यात आले आणि त्याच्यासाठी असाच खर्च झाला. उदाहरणार्थ मुंबई महापालिकेने 25 कोटी रुपये खर्च केले, तर पुणे महानगरपालिकेने 45 कोटी रुपये खर्च केले, अशी माहिती आपल्याला गुगल केल्यानंतर मिळते. म्हणजे एकंदर एक प्रचंड मोठा खर्च करून भारत हा एक मोठा कोणता तरी म्हणजे महाशक्ती आहे अशा प्रकारे प्रोजेक्ट करण्यात येत होतं. आणि भारत असं म्हणण्यापेक्षाही नरेंद्र मोदी महाशक्ती आहेत अशा प्रकारे ही सगळं प्रोजेक्शन किंवा अशा प्रकारे सगळं प्रदर्शन मांडण्यात आलेलं होतं. आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली. सजावटीबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाही, प्रत्येक देशाने ती करायचीच असते. पण तू इथेही सजावट करत असताना अक्षरशः हजारो झोपड्या दिल्लीतल्या तोडण्यात आल्या. काही झोपड्या, काही वस्त्या ज्या आहेत त्या हिरव्या कापडाच्या मागे दडवण्यात आल्या. त्या वस्त्यातल्या लोकांना हिरव्या कापडाच्या बाहेर यायचं नाही 2 दिवस अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. एवढंच काय, छतावरती जायचं नाही असं सांगण्यात आलेलं होतं. या लोकांचा म्हणजे हजारो लोकांचा 2 दिवसांचा जो काही रोजगार आहे तो बुडाला. आणि हे सगळं आपण गोरगरिबांच्या कल्याणासाठी या परिषदा होत आहेत त्याच्यामध्ये असं दिसते. हे अशा प्रकारचे हे सगळे रिपोर्ट्स न्यूज लॉन्ड्री किंवा द वायर याच्यामध्ये हे अतिशय विस्ताराने सगळे रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि तो जो काही भारत मंडपम नावाचा जो कोणता हा उभारण्यात आलेला होता, मोठी पॅव्हेलियन किंवा इमारत, त्याच्यावरती साधारणपणे 2700 कोटी रुपये खर्च झाले. आणि हा खर्च केल्यानंतरही थोडासा पाऊस झाल्यानंतर भारत मंडपमच्या याच्यामध्ये पाणी शिरलं त्या सगळ्या परिसरात. म्हणजे साधा सरकचीचा तंबू ठोकणारा जो माणूस असतो ना, किंवा ते जी लोकं असतात हे सुद्धा तंबूमध्ये पाणी येणार नाही किंवा ज्या इथे पाण्यात निचरा होईल याची काळजी घेतात. पण इथे 2700 कोटी रुपये खर्च करू नये त्या लोकांनी ही बांधकाम करणाऱ्या म्हणजे जी सरकारी खातं असणार, पण त्यांनी ही साधी काळजी घेतलेली नव्हती की हे पाणी कसं जाईल याची. एनिवेज, तर आता ही जी सगळी खर्च आणि हा जो काही सगळा झालेला आहे याचा आउटकम काय आहे, एक मुळामध्ये आपल्याला त्याच्यासाठी G20 म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. आता G20मध्ये आता आलेले आहेत आफ्रिकन युनियनचाही समावेश झालेला आहे. आफ्रिकन युनियनचा समावेश झाल्यानंतर G20मध्ये म्हणजे पहिला जो 20 राष्ट्रांचा गट आहे त्याच्यामध्ये आता जवळपास म्हणजे 80% जगाची लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये आहे, आफ्रिकेला इन्क्लूड केल्यानंतर. त्याच्याशिवाय ही राज्य आहेत कोणती आपली म्हणजे एकंदर संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासद असलेली जेवढी 193 देश आहेत त्याच्यापैकी जवळपास 97 देश याच्यामध्ये येतात, G20मध्ये आता येतात. आणि हा जो गट आहे हा प्रामुख्याने आर्थिक प्रश्नाची चर्चा करणार आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक प्रश्नाच्या अनुषंगाने राजकारण येत असतं, हे एक ध्यानात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भारताची कामगिरी कोणती समजली जाते, तर सगळ्यात महत्त्वाची कामगिरी ही समजली जाते की त्याच्यामधला हा जो विषय होता युक्रेन आणि म्हणजे रशियाने युक्रेनच्या विरोधात जे युद्ध सुरू केलेलं आहे या युद्धाचा विषय या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये कसा आणायचा, त्याच्यासाठी कशी शब्दांची कसरत करायची. आणि याच्यामध्ये मात्र भारत यशस्वी ठरला. म्हणजे भारताची जी कूटनीती ज्याला म्हणतात हिंदीमध्ये किंवा डिप्लोमसी म्हणायचं इंग्रजीमध्ये,
हे अतिशय यशस्वी ठरले. याबद्दल तर काही, परंतु आता युक्रेन आणि रशिया हा जो संघर्ष आपण म्हणतोय, याच्यामधून म्हणजे कोणतं विधान नेमकं करायचं, मग ते विधान करत असताना आता जे युरोपातली काही राष्ट्र आहेत त्यांचा विरोध होता की त्याच्यामध्ये असं होतं स्पष्टपणे रशियाच्या विरोधात भूमिका घ्यावी, परंतु त्याच्यातनं काही ना काहीतरी, म्हणजे हा शब्दाचा खेळ दरवेळेलाच केला जातो. म्हणजे गेल्या वर्षी इंडोनेशियामध्ये पण हाच प्रश्न आला होता. इंडोनेशिया यजमान होतं G20चं, त्यावेळेलाही असाच तेव्हाही युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच होतं. तेव्हाही त्याच्यातनं मार्ग काढण्यात आला. मार्ग काढण्यात आला याचं कारण एक असं असतं की G20 हा जो काही आहे, हे काही या गटाला स्वतः, म्हणजे G20 हा काही नेटोचा करार आहे की नाही, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, तो एक मिलिटरीचा करार आहे. तसं काही G20 हा प्रकार नाही आहे. G20 ही एक संमेलन, चावडी, मेळावा असं आहे. याच्यामधल्या या G20ला स्वतःचं कार्यालय नाही आहे, स्वतःचं ऑफिस नाही आहे, स्वतःचं मंत्रालय नाही आहे. आपण त्या G20मध्ये कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. समजा निर्णय घेतले गेले तर त्या निर्णयांची अंमलबजावणी कशी करायची याची कोणतीही यंत्रणा नाही. समजा मी अंमलबजावणी नाही केली त्या निर्णयाची एखाद्या देशाने, तर त्याच्यावरती कोणती कारवाई होण्याचीही शक्यता नसते. तर साधारणपणे हा एक, म्हणजे एक, मी आत्ता म्हटलं तसं मेळावा असतो, नेटवर्किंगचा प्रकार आहे तो. नेटवर्किंग कशासाठी लागतं? उदाहरणार्थ समजा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये कोणत्या एका विषयावरती चर्चा करायची आहे. आता ती चर्चा करायची म्हटलं ते दोन देश ऑफिशियली भेटणार असतील औपचारिकपणे, तर जो विषय असेल तर त्याचा पेपर तयार करायला लागतो. त्या पेपरमध्ये एक भूमिका मांडायला लागते, त्याच्यावरती त्यांचे काय आक्षेप आहेत ते नोंदवायला लागतात आणि मग तो कोणता तरी करार तयार होतो. आता दरवेळेला 2-4 राष्ट्र एकत्र येतात तेव्हा असं करणं शक्य नसतं. मग अशा वेळेला काय केलं जातं? तर अशा वेळेला अशा ज्या अनौपचारिक मिटिंगा असतात किंवा सभा बैठका आणि या असतात, याच्यामध्ये वेगवेगळे लोक आपल्या राष्ट्राचे हितसंबंध काय आहेत, दुसऱ्या राष्ट्राचे काय आहेत, त्याच्याबरोबर आपल्याला कितपत करार मदार करता येईल, कोणत्या विषयात करता येईल, याची एक चाचपणी करायची असते. ही चाचपणी करणं कुठच्याही, म्हणजे जसं इंडस्ट्रीजच्या वेगवेगळ्या असतात की नाही ह्या, मग त्याची म्हणजे ही होतात, प्रदर्शनं होतात. म्हणजे कधी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन असतं, कधी आणखीन कोणत्या टेक्नॉलॉजीचं असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक एकत्र येतात, दुसरीकडची काय टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे काय आहे, या इन्फॉर्मल लेवलच्या बरोबरच्या गप्पा असतात. त्याच्यातून मग पुढे व्यापारी संबंध वाढीला लागतात. तसा G20 हा एक प्रकार आहे. त्यामुळे हे जे काही आपण जे म्हणतो आहे की त्यामुळे या करारा, म्हणजे या संमेलनामध्ये कधीच अशी अटीतटीची चर्चा होऊन कारण कोणाकडेच नकार अधिकार नसतो. म्हणजे ही काय युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिल किंवा सुरक्षा परिषद नाही आहे की इकडे एक भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका घेतली एकाने, चीनला व्हेटोचा अधिकार आहे किंवा रशियाला आहे किंवा अमेरिकेला आहे, असला काही प्रकार नसतो. त्यामुळे इथे फक्त शाब्दिक जी असते कसरत, ही कसरत करायची असते आणि ती कसरत करणारे अनेक कसरतपटू, ज्यांना शेर्पा म्हणतात, हे शेर्पा प्रत्येक राज्याने नेमलेले होते आणि या शेर्पांनी कसा तरी कोणता तरी मार्ग काढला आहे. उदाहरणार्थ बघ, आता या स्टेटमेंटनंतर, म्हणजे युक्रेन रशियाच्या स्टेटमेंटनंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी असं सांगितलं की रशिया आयसोलेट झालेला आहे. रशियाचा जो प्रतिनिधी होता तो म्हणाला असं काही नाही, बरं झालं वेस्टला किंवा पश्चिमी देशांना अद्दल घडली. आता हे काय, ही दोन परस्पर विरोधी विधानं आहेत. पण ही, म्हणजे फ्रान्सच्या अध्यक्षाचं तो मॅक्रॉनचं म्हणणं असं आहे, रशियाच्या प्रतिनिधीचं म्हणणं तसं आहे. आता खरं काय आहे? खरं हेच आहे की फ्रान्स, रशिया सगळ्या देशांनी केवळ कसरत केलेली आहे, आपापलं राजकारण तसंच चाबूत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. आता याच्यात एक असं, म्हणजे एक असं असतं की आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही नेहमीच अतिशय, ज्याला असं म्हणतात गुंतागुंतीची असते. म्हणजे असं असतं की उदाहरणार्थ आता घेतलं तर G7 म्हणजे जे युरोपियन राष्ट्राचा गट आहे आणि तो अतिशय मोठा आर्थिकदृष्ट्या बलवान समजला जातो. या गटापैकी आता समजा घेतलं, म्हणजे काय रशिया घेतला, तर रशियाला त्यांचा विरोध आहे की नाही आहे. युक्रेनवरती हल्ला करता कामा नये, युक्रेनच्या ज्या स्वायत्ततेचं आणि सीमारेषांचं आदर करायला पाहिजे, असा सगळा आग्रह हे सगळे G7वाले धरत आहेत. पण म्हणून ते रशियावरती पूर्ण बहिष्कार टाकतायत का? नाही. कारण रशियाचं जे तेल आणि विशेषतः नॅचरल गॅस जो आहे तो त्यांना आवाज आहे. म्हणजे एका बाजूला युक्रेनचं रशियाबरोबर युद्ध सुरू आहे, दुसऱ्या बाजूला रशियामधनं गॅस पाईपलाईन जी आहे ती सगळ्या युरोपियन देशांना, म्हणजे जर्मनी, पोलंड वगैरे यांना पाईपलाईनने गॅस पुरवतेच आहे. त्याच्यामध्ये काही अडथळा आलेला नाही आहे. किंबहुना तो पुरवठा निर्वेद राहावा आणि या इकडे आपण, अशाच प्रकारच्या भूमिका असतात.
म्हणजे चीन आता रशिया चीन बरोबर आहे, तर रशिया चीन आणि याच्याबरोबर युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका असं चित्र धरायचं का? तसं चित्र धरलं तर मग जर्मनी काय म्हणतं? जर्मनी म्हणतं आमचं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट कोणतं आहे? चायना आहे, म्हणजे चीन आहे. कारण त्या सगळ्या गाड्या ज्या असतात कार्स, याचं सगळ्यात मोठं मार्केट त्यांचं आहे चीन. तर ते म्हणतील आम्ही चीनला कशाला दुखवू एवढे, आम्ही थोडेसेच दुखवू. म्हणजे थोडेसेच म्हणजे तेवढी आम्ही शाब्दिक कसर तिकडे करत बसू. तसं सध्या चालू. त्यामुळे कोणत्याही याच्यावरती म्हणजे जे यश म्हटलं जातं ना, म्हणजे आणि ते वेगवेगळ्या मोदी मीडियाने त्यानंतर अनेक म्हणजे शशी थरूरने पण त्याचं कौतुक केलं. म्हणजे शशी थरूरला माहीत नाही आहे का? त्याला हे माहिती आहे. हा एक केवळ वन अपमनशिप. जरा एक उदाहरणार्थ शेअर बाजारमध्ये अदानीच्या कंपन्यांचे शेअर्स एवढे वाढलेले आहेत, तर ती जी काय त्याची कोट्यावधी अब्जावधी संपत्ती असते ती काही खरी संपत्ती नसते. त्याचे शेअर जे कोसळले की ती संपत्ती कमी होते, ती नोशनल असते, खरी नसते ती. तसंच या परिषदांमधलं जे कोणतं नेतृत्व असतं ना, हे असाच प्रकार असतो. त्यामुळे भारत आता काय विश्वगुरू झाला आहे किंवा भारत ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हणणं आचरटपणा आहे. म्हणजे गेल्या वर्षी काय इंडोनेशिया ग्लोबल साऊथचं नेतृत्व करत होती आणि पुढच्या वर्षी ब्राझील ग्लोबल साऊथचं नेतृत्व करणार आहे, असं आहे का? किंवा त्याच्या अगोदर कधी रशियामध्ये ती परिषद झाली होती तेव्हा रशिया काय जागतिक नेता होता, असं होतं का? असं काही नसतं. मुद्दा हा त्यातला आहे की प्रामुख्याने आर्थिक ज्या काही घडामोडी आहेत, या आर्थिक करार मदार वेगवेगळे काय म्हणतात बायलॅटरल, ट्रायलॅटरल, मल्टीलॅटरल टॉक्स म्हणजे बहुपक्षीय किंवा द्विपक्षीय चर्चा, याच्यासाठी एक ग्राउंड तयार करणं, याच्यासाठी एक रुजवात करण्यासाठी या सगळ्याची या प्रकारच्या परिषदा असतात. हे पहिल्यांदा ध्यानात घेतलं पाहिजे. नाहीतर आपल्याला असं वाटतं G20 असं काही नाही आहे, G20 वगैरे. तर याच्यामधून ते हे केलं जातं. म्हणजे मग आता त्याच्यामध्ये कसं असतं सर्वांगीण विकास, त्यानंतर काय म्हणायचं तो अक्षय ऊर्जा, संतुलित विकास, मानवी हक्क, मानवी मूल्य, जागतिक शांतता, सर्व मानव समूहाचा मानवजातीचा विकास, या प्रकारचे असे सगळे शब्द जे असतात ना, ते कुठच्या तरी राजनैतिक किंवा डिप्लोमॅटिक लँग्वेजमध्ये घट्ट बसवणं एवढा एक उपद्व्याप सुरू असतो. याच्यापेक्षा G20 म्हणजे काही त्याच्यातनं मी आता म्हटलं जो कोणताही करार होत नाही किंवा आणखीन काही होत नसतं. भारताच्या दृष्टीने म्हटलं तर 3-4 मुद्दे महत्त्वाचे होते. एक पहिला मुद्दा असा आहे की हिंद महासागर म्हणजे एक आहे तो ज्याला असं आपण म्हणतो की हिंदी महासागरातून पुढे ट्रेनच्या मार्गाने युरोप जोडणं, हा एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट. तर या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा या परिषदेत झाली. आता याचा एक संदर्भ आपण समजून घेतला पाहिजे. तो असा आहे की हिंद महासागर जो आहे, ज्याला इंडियन ओशन म्हणतात, पण आता भारतीय समुद्र म्हटलं पाहिजे नवीन परिभाषेनुसार. त्याच्या अगोदर बरं नाव होतं हिंद महासागर, परंतु आता इंडियन ओशनचं जे भारतीय महासागर जो आहे, तर त्याचं तो साधारणपणे 3 खंडांना जोडतो. किती? 3 खंडांना आणि 28 देशांना जोडतो. आणि त्यामुळं आणि अर्थातच त्याच्यातनं मग पुढे तुम्ही अटलांटिकमध्येही जाता आणि पॅसिफिकमध्येही जाता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने हिंद महासागर हा पूर्वापार महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून हिंद महासागराला प्रचंड महत्त्व आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक व्यापार आजही जवळपास 70% क्रूड ऑइल हे हिंद महासागरातून जातं. आता हा जो हिंद महासागर आहे, या हिंद महासागरावरती प्रामुख्याने ज्याला आपण असं म्हणू पश्चिमेचा भाग, थोडाफार पूर्वेचाही पण प्रामुख्याने पश्चिमेचा, इकडे भारताचं वर्चस्व अधिक आहे. हे भारताचं वर्चस्व अधिक असल्यामुळे चीनला अशी एक भीती वाटते की आपल्याला इथे म्हणजे कारण त्यांचं सगळं क्रूड ऑइल सगळं इकडनंच जातं ना, इंडियन ओशनमधनं म्हणजे अरबी समुद्रातून मग पुढे बंगालच्या उपसागरातून मग पुढे जातं ना तिकडे साऊथ चायना सीमध्ये. तर हे केव्हाही कोणतंही राष्ट्र याला खीळ घालू शकतं. त्यामुळे मग चीनने काय केलं, तर चीनने मग अशी एक रांग उभारली वेगवेगळ्या याला, अशी एक योजना केली. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे ना, त्याच्या अंतर्गत त्याला म्हणतात स्ट्रिंग ऑफ पर्ल्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांनी म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, आफ्रिकेतले 1-2 देश, त्यानंतर पाकिस्तान, अशी एक सगळी बांधणी केली की जेणेकरून भारताच्या या वर्चस्वाला शह देता येईल. या ठिकाणी केवळ व्यापारी तळ नाही आहेत, तर ते नाविक तळ म्हणजे लष्करी तळही आहेत, जेणेकरून भारताला हा शह द्यावा.
म्हणजे भारताला शह देण्यासाठी. आता याला प्रत्युत्तर देणं भाग होतं. याच्यासाठी मग भारताने, आणि हे आत्ता घडलेलं नाही, आधीपासून घडत आलं आहे. म्हणजे काही हे G20च्या काही वर्ष अगोदर ही प्रक्रिया घडते. त्याच्यामध्ये भारताने मग काय केलं, हे आता जो काही ग्वादार पोर्ट जे आहे पाकिस्तानातलं, ते चीनच्या ताब्यात आहे. म्हणजे चीनने त्याचा विकास करायला घेतला ना, तिकडनं तो पाकिस्तान चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. त्याच्या बाजूलाच इराणच्या हद्दीमध्ये चा बाजार म्हणून एक बंदर आहे इराणच्या हद्दीतलं. ते डेव्हलप करण्याचं किंवा त्याचा विकास करण्याचं करार भारताने केलेला आहे त्या चा बाजारमध्ये, म्हणजे त्याच्या बाजूलाच आहे. आता हा एक कसं आहे, ग्वादारला चीन आहे ना, तर मग आपण चा बाजारला अशा प्रकारे तो शह देणं आहे. त्याच्याशिवाय भारतानेही आफ्रिकेतल्या 1-2 राष्ट्रांशी करार केलेले आहेत, ओमानशी करार केलेला आहे. त्यानंतर पुढे अशी योजना आहे की चा बाजार बंदरातून इकडे, मग चा बाजार बंदरामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची. चा बाजार बंदरातून तेहरान, आणि तेहरानमधून पुढे अझरबैजानमधून मग पुढे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही युरोपमध्ये गेलातच, तो युरोप. अशा प्रकारची रेल्वे लाईन किंवा असलेल्या रेल्वे लाईनची कपॅसिटी वाढवणं, असा हा प्रोजेक्ट आहे. आणि त्याला म्हणतात, म्हणजे हे भारताने जे केलेलं आहे त्याला म्हणतात नेकलेस ऑफ डायमंड्स असं. म्हणजे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स चायनाचा, नेकलेस ऑफ डायमंड भारताचा. त्या नेकलेस ऑफ डायमंडचा जो एक छोटा भाग आहे, जो ज्याला आपण इंडिया युरोप कॉरिडॉर, इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणू, त्याची आत्ता घोषणा झाली. त्याचं एक कारण असं दिसतंय, आणि ते अमेरिका याच्यामध्ये आहे, याचं एक कारण असं दिसतंय की अमेरिकेला सगळ्यात जास्त चिंता आहे ती चीनच्या वाढत्या राजकीय, व्यापारी आणि लष्करी वर्चस्वाची. त्याला रोखण्यासाठी अमेरिकेला हे भाग आहे भारताला अशा प्रकारे मदत करणं. आणि असं दिसतंय, कारण ग्वादार पोर्ट आहे, मग ग्वादार पोर्ट फार मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालं आहे. त्या मनाने अजून चा बाजार डेव्हलप झालेलं नाही, आपण करू शकलेलो नाही, कारण पैशाची चणचण असते इथे. केवळ डिप्लोमसी उपयोगाची नसते किंवा पुरेशी नसते, तर त्याच्या मागे पैसे, इन्व्हेस्टमेंटही यायला लागते. आणि या बैठकीचा एक महत्त्वाचा आउटकम जी घोषणा केली इथे, त्याच्यामधनं असं दिसतंय की याच्यासाठी किमान काही गुंतवणुकीची, आर्थिक सहाय्याची किंवा कर्जाची अशी कोणती तरी तजवीज याच्या संबंधातली चर्चा तिकडे झालेली दिसते. आणि त्यामुळे हा जो भाग आहे, म्हणजे भारत युरोप, त्यामुळे त्याचा एक फायदा भारताला असा होणार आहे की भारताच्या पक्क्या मालाची जी बाजारपेठ आहे, आत्ता जो आपण सगळा वळसा घालून जातो युरोपमध्ये, त्याच्यापेक्षा युरोप अधिक जवळ येऊ शकतो भारताला. हा माझ्या दृष्टीने त्यातला एक महत्त्वाचा, ज्याला असं म्हणता होईल की एक आउटकम दिसतो, की ज्याचा परिणाम, म्हणजे तेच घडलं तर त्याचा परिणाम देशातल्या विविध लोकांच्या घटकांवर होऊ शकतो. म्हणजे कारण इंडस्ट्री येणार, फॅक्टरी येणार, इन्व्हेस्टमेंट येणार, लोकांच्या जगण्यामध्ये बदल होणार, अशा प्रकारचं एक दिसतं. दुसरा एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे भारताच्या दृष्टीने, तो असा की रिन्युएबल एनर्जी सोर्सेस किंवा अक्षय ऊर्जेचे जे स्रोत आहेत, त्या स्रोतांची जी कपॅसिटी आहे, क्षमता जी आहे, ती तिप्पट करायला हवी, असा निर्णय या परिषदेत झाला. याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. केव्हा होऊ शकतो? जर का आपण वेगळे रिन्युएबल एनर्जी सोर्स जे आहेत, म्हणजे अक्षय ऊर्जेचे स्रोत जे आहेत, त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर आजही भारतामधली 70% औष्णिक ऊर्जा, म्हणजे ऊर्जा ही कोळसा जाळून केली जाते. आता हा कोळसा जो आहे, त्या कोळशामुळे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतं, आणि त्यामुळे या कोळशात, आणि ते प्रदूषण झाल्यामुळे अर्थातच ग्रीन हाऊस गॅसेस वाढतात, म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, जागतिक तापमान वाढतं. आणि जागतिक तापमान आपल्याला 1.5 डिग्री सेल्सिअस एवढीच वाढ करायची असेल तर अशा प्रकारचे कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि या प्रकारचा जो निर्णय झालेला आहे त्याचा भारताला मोठ्या प्रमाणावरती लाभ होऊ शकतो. तर याच्यामधला महत्त्वाचा भाग असा आहे की हे 1.5 सेल्सिअस याच्यावरती जागतिक तापमान वाढ रोखायची, हे ॲक्च्युली कितीतरी परिषदांमध्ये वगैरे वगैरे निर्णय झालेले आहेत. पॅरिस कॉन्क्लेव्ह, यमकी कॉन्क्लेव्ह, डमकी कॉन्क्लेव्ह, तुम्ही गुगल केलं तर अनेक ते सगळे तपशील तुम्हाला मिळतील. युनायटेड नेशन्सचा, म्हणजे इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, IPCC, याचाही रिपोर्ट आहे, त्याचंही आहे. पण कोणताही देश म्हणजे त्याच्या कोणत्याही देशाला प्रायोरिटी आहे ते म्हणजे त्यांचं GDP, सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्यात रस आहे. कोणालाही असं म्हटलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये, किंवा त्याला असं म्हणू टिकाऊ विकास किंवा पर्यावरण स्नेही विकास,
हे सगळं बोलाचाचं भातं बोलाचीचं कढी खाऊन या तृप्त कोण झाला अशा प्रकारचं आहे. पण समजा त्यातून थोडंफार जरी घडलं म्हणजे अगदी तिप्पट नाही पण एकपट जरी वाढली आपल्याकडची अक्षय ऊर्जेचे स्रोतांची क्षमता, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे 2-3च ऑप्शन्स आहेत खरं तर. एक आहे तो विंड एनर्जी म्हणजे पवन ऊर्जा आणि दुसरा आहे तो सौर ऊर्जा. याच्यापैकी पवन ऊर्जेचा हा काही फार भरवशाचा आहे असं दिसत नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही जर का बघितलं नीट ते तपशील, मी आता तो मान्सूनचा अभ्यास करताना कळते मला की मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग कमी झालेला आहे. कारण इंडियन ओशनचं म्हणजे हिंद महासागराचं तापमानात वाढ झालेली आहे. आता तिकडेच समजा हा झाला असेल म्हणजे तापमानात वाढ झाल्यानंतर काय होतं की तिकडेच खरं तर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे तिकडे इतर ठिकाणाहून येणारे वारे घुसतात आणि आपल्याकडे जे मान्सूनचे वारे आहेत त्यांचा वेग कमी होतो आणि तो वेग कमी होतो आहे काय होतं हे आपण सगळे परिणाम बघतोच आहोत आत्ता. एनिवेज, तर मुद्दा असा आहे की आपल्याला सौर एनर्जीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल किंवा अधिक गुंतवणूक करावी लागेल आणि त्याचा नक्कीच काही प्रमाणात फायदा होऊ शकतो भारतातल्या. कारण उदाहरणार्थ मराठवाड्यातले शेतकरी आहेत, त्यांनी शेती करण्यापेक्षा सरळ विजेचीच शेती करावी ना, अन्नधान्याची शेती करण्यापेक्षा. अशा प्रकारची योजना मांडता येऊ शकते किंवा प्रत्यक्षातही येऊ शकते. हे सगळं पण मी म्हणून म्हटलं की हा एक चांगला आहे. दुसरा एक निर्णय जो झालेला आहे तो बायोफ्युएल ग्लोबल अलायन्सचा किंवा ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स. आता हा जो निर्णय आहे ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सचा, आता हे काय याच्यामध्ये ना दोन म्हणजे म्हणजे आजच्या घडीला बायोफ्युएलमध्ये सर्वाधिक उत्पादन कोणाचं आहे तर अमेरिकेचं आहे, त्याच्यानंतर ब्राझील आहे आणि त्यानंतर मग भारताचा नंबर लागतो. आता ते खूपच अंतर आहे, भारतामध्ये साधारणपणे 10% पण नाही आहे, यांचं जास्त आहे. पण एनिवेज, मुद्दा त्यातला असा आहे की ग्लोबल बायोफ्युएल म्हणजे काय असतं की जी म्हणजे उदाहरणार्थ मक्यापासून एथेनॉल करा, ऊसापासून एथेनॉल करा आणि त्या एथेनॉलचं इथे किती मिश्रण करायचं आपल्या कारच्या इंधनामध्ये हे ठरवा आणि त्याप्रमाणे मग त्याचा वापर करा, जेणेकरून आपण याच्यामध्ये घट करतो, ज्याला आपण म्हणतो कार्बन इमिशन्स ज्याला म्हणतात किंवा कार्बन उत्सर्जन जे असतं वाहनांमधून होणारं त्याच्यामध्ये घट होते आणि त्याबरोबर पेट्रोलवरचा खर्च म्हणजे इंधनावर जीवाश्म इंधन जे आहे त्याच्यावरचा खर्च आपला थोडा कमी होतो. ही गोष्ट खरी आहे. परंतु अमेरिकेसारखं समजा बायोफ्युएलचं कसं आहे, बायोफ्युएलचं जेव्हा तुम्ही ठोक उत्पादन करता म्हणजे औद्योगिक उत्पादन करता तेव्हा काय होतं की तेव्हा म्हणजे मका असा लावायचा म्हणजे अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी वापरायची. म्हणजे मग अमेरिकेतली कॅल्क्युलेशन समजायचे सगळे लोकांनी तिकडे बरेच रिसर्च केलेले आहे. तिकडच्या रिसर्चनुसार असं दिसून आलं की अमेरिकेमध्ये मक्याच्या उत्पादनाला जेवढं कार्बन इमिशन किंवा याचा हे कार्बन उत्सर्जन केलं जातं उत्पादनासाठी ते गॅसोलिनच्या जवळपास 27% अधिक आहे. म्हणजे मग अशा प्रकारचं हे आपल्याला काहीच उपयोगाचं नाही आहे ना बायोफ्युएल. त्यामुळे आपण खरं तर बायोफ्युएल आणि दुसरा एक बायोफ्युएलचा एक धोका असा असतो की अमेरिकेला परवडतं हो, हजारो एकर जमीन मक्यातनं मका करा आणि त्या मक्याचं बायोफ्युएलमध्ये रूपांतर करा, हे अमेरिकेला परवडतं. आपण आपल्याकडची हजारो एकर जमीन समजा मक्यासाठी आणि ऊसासाठी केवळ यासाठी वापरली म्हणजे बायोफ्युएल तयार करण्यासाठी, तर आपणच नाही तर सगळ्या विकसनशील देश किंवा विकसित देश जे आहे ते देशोधडीला लागतील. कारण त्यांची फूड सिक्युरिटी ज्याला म्हणतात तीच कोसळून पडेल. त्यामुळे याबाबत जर आपण सावध असलं पाहिजे आणि बायोफ्युएलमध्ये प्रामुख्याने आपण शेतीमधला जो कचरा असतो म्हणजे आपण कणीस काढलं किंवा कणीस किंवा दाणे काढले की उरलेलं झाड म्हणजे उरलेला जो झाडाचा भाग आहे तो, त्याशिवाय आपली म्युन्सिपल वेस्ट याच्यापासून वीज निर्मिती किंवा याचा उपयोग कसा करायचा याच्यावरती भर देण्याची गरज आहे भारत म्हणून आपण. तेव्हा ही तर गोष्ट खरीच आहे की या सगळ्या जो काही G20 साजरा केला आपण त्याच्यामधून नरेंद्र मोदींनी स्वतःचं अतिशय उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंग देशांतर्गत केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काय आहे, आत्ता एक मी व्हिडिओ बघितला, तुम्ही पण बघायला पाहिजे. When you give a toast and you don't have any alcohol in your glass, you must do it with your left hand. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी असे हसतायत कारण बायडनची आपला अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत यांच्याशी बोलत असताना आणि ते त्यांना सांगतात नरेंद्र मोदींच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये एक पेय आहे आणि जो बायडन त्यांना असं सांगतायत की आमचे जे मॅनर्स आहेत किंवा आंतरराष्ट्रीय याचे जे मॅनर्स असतात परिषदांचे किंवा याचे, त्यानुसार जेव्हा नॉन अल्कोहोलिक म्हणजे
नरेंद्र मोदींकडे अर्थातच नॉन अल्कोहोलिक किंवा मद्य नव्हतं, म्हणजे दुसरं पेय होतं. असं पेय असेल तर तो ग्लास डाव्या हातामध्ये धरायचा असतो, उजव्या हातात नाही, असं ते नरेंद्र मोदींना सांगत होते. हे सांगितल्यानंतर नरेंद्र मोदी खा करून हसले. म्हणजे मी ते बघितल्यानंतर तेव्हा मला कळलं की जो बायडन काय म्हणाले हे त्यांना कळलंच नव्हतं, तरी पण हसायचं एवढं त्यांना माहिती होतं. हसून आपल्याला ती जवळीक दाखवता येते, म्हणून ते जोरात हसले. तेव्हा बायडन पुढे असं त्यांना म्हणाले, आय एम नॉट किडिंग, मी तुमची गंमत नाही करत आहे, की सिरियसली सांगतोय, असे नियम असे मॅनर्स असतात. तरी पण हा गडी नुसता हसत होता. आता मला सांगा, त्या म्हणजे हे सगळं ठीक आहे, प्रत्येक करार मदार आहेत, प्रत्येक देशाच्या सोयीनुसार, देशाच्या राजकारणाच्या ह्याच्यानुसार केले जातात. प्रत्येक देश आपापले इथे संबंध बघत असतो. परंतु नरेंद्र मोदींचं म्हणून आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग ह्याच्यात नव्हतं झालंय का? आणि झालं असेल तर काय झालं असेल या प्रसंगातून? किंवा एकंदर बघितलं तर असं दिसतं, म्हणजे या G20च्या बाबतीत भारताचं जे काही यश म्हटलं जातं आहे ते मुळात अतिशय मर्यादित आहे. कारण मी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे G20 हा कोणताही करार नाही. इथे फक्त चावडीसारखी ती जागा आहे. इकडे लोक फक्त करार मदार करण्यासाठी एकमेकाला चाचपायला येतात. त्यामुळे इकडे कोणी ग्लोबल लीडर होत नाही किंवा ग्लोबल साऊथचाही लीडर होत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यावरती जो खर्च केलेला आहे या ब्रँडिंगवरती, हा इतका भीषण आणि खरं तर लांछनास्पद आहे आपल्याला. आणि त्यातूनही गरिबांची घरं किंवा त्यांचा रोजगार बुडवून आपण हा सण साजरा करणं हे तर अतिशयच लांछनास्पद आहे. परंतु त्यातूनही 2-3 गोष्टी आपल्या पदरात पडलेल्या आहेत. त्यापैकी एक जी सांगतात ती मला मग ते युक्रेन आणि रशियाचं मला काय एवढं महत्त्वाचं वाटत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो इंडिया युरोप कॉरिडॉर, त्यानंतर रिन्युएबल म्हणजे अक्षय ऊर्जा स्रोतांची जी क्षमता 3 पटीने वाढवणं, हा, आणि तिसरा बायोफ्युएल. हे समजा खरोखर या 3 गोष्टी समजा आपल्या ह्याच्यात आल्या, खरोखर ज्या मार्गी लागल्या, तर नक्कीचपणे भारतातील जे आर्थिक चित्र आहे ते बदलायला मदत होईल. धन्यवाद. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि स्वतंत्र पत्रकारितेला सहाय्य करा.